सिद्धिराज, काय आहे सगळं? सिद्धिराज, सिद्धिराज, भावना, माझं आयुष्य कमाल एक नंबर होऊन आज 1 महिना झालाय. कारण कारण का आपल्या हनीमूनला 1 महिना झालाय आज. सिद्धिराज, भावना, खरं सांगू म्हणजे म्हणजे तसं तर मी या घरात कायम सुखातच होतो. मला विचारायचं की कशाला करायचं मग लग्न. लग्न झाल्यानंतर मला कळलं की खरं प्रेम, खरा आनंद, खरी नाती काय असतात ते. आणि फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय. उद्या आपल्या आजूबाजूला काहीही असलं, काहीही घडत असलं तरी सुद्धा आपण छोटे छोटे आनंदाचे क्षण सेलिब्रेट करायला पाहिजे. ही मी तुझ्याकडून शिकलो. तू नको टेन्शन घेऊ सोनी भावना. आपण ही केस जिंकणार असू. पण आजची रात्र सेलिब्रेशनची आहे, हो ना? डोळे मीट ना. डोळे मीट प्लीज. भावना, डोळे उघड. अहो, भावना, आजचा प्लीज तुझा सगळा वेळ मला दे. खरं सांगू तुला, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत अगं. प्लीज आजची संध्याकाळ मला सोडून नको ना जाऊस. आजची संध्याकाळ काय म्हणताय? तू मला कधीच सोडून जाऊ नकोस असं म्हणा. ठीक आहे, मला प्लीज कधीच सोडून जाऊ नकोस. आणि तुम्ही सुद्धा मला कधीच सोडून जाऊ नका. प्रॉमिस? प्रॉमिस. हलके हलके अलगोज हे मनी बरसते, नाते नव्याने मोहरले. भिनले रुजले या जाणीवांचे खेळ सारे, होते जे प्रेम तुला कळले. बेधुंद स्वप्नांचे कारण तू हसण्याचे, उधाणल्या जगण्याचे नावही तू. अडखळले सावरले अलवार वावरले, प्रीतीच्या धुंद क्षणांची साधही तू. हा हा हो
जरा जराशी खुलते कळी बंधनाची ना बोलता समजली भाषा भावनाची तुझ्या भोवती बस चालते वाट माझी नादावल्या मनाची आस तू कोवळी कसली जादूगरी हलके हलके सुख साजरे तुझ्या रूपाने सजले हे विश्व तुझे माझे बहरून आले ऋतू दाटले हे नव्याने होते जे प्रेम तुला कळले निवड एक. अहो अगं निवड ना पटकन. तुझा आवडता सिनेमा आणि मस्त कोल्ड कॉफी. तुम्ही बनवणार आहात? नाही म्हणजे करणार बीच आहे, पण ते व्हिडिओ बघून करणार आहे यावेळी. त्वरित तात्काळ ताबडतोब बनू. आलाच. वीणा 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 इकडे इकडे. बाबा रोज रात्री बाहेर कुठे जातात ते माहिती आहे ना तुला? हा सांग, कुठे जातात? रात्रपाळीच्या नोकरीवर जाणार आहेत. म्हणजे एका ठिकाणी वॉचमॅनचं काम घेतलंय त्यांनी. घरातल्या सगळ्या विषयांमध्ये नाकं खुपसायची सवय आहे ना तुला, मग तुला माहीतच असणार. सांग बाबा कुठे जातात रोज रात्री, सांग लगेच सांग. नाही हो, मला काहीच माहित नाहीये. काय झालंय? नाही, खोटारडे आहेत एक नंबरचे खोटारडे. आधी ते रिक्षा चालवत होते, आता वॉचमन. लाज काढली. हो बोला जरा, बाहेर ऐकायला जाईल. मग जाऊ दे ना. हे बघा, वरद आत्ता कुठेही या सगळ्यातनं बाहेर आलाय. परत त्याच्या समोर हे सगळं नको हवं. म्हणजे आता या घरात मी माझा राग पण व्यक्त करायचा नाही की त्या बाप लाज काढतोय, पोरासमोर बोलायची चोरी. हो, काय झालंय? कसला एवढा त्रास होतोय तुम्हाला? काय कळलंय तुम्हाला बाबांबद्दल? काय कळलंय म्हणजे मी तरी बरं मी बघितलं म्हणून. दुसऱ्या कोणी बघितलं असतं ना तर लाज गेलीच असती. अगं माझे बाबा रोज रात्री वॉचमनचा युनिफॉर्म घालून वॉचमनची नोकरी करायला जातात. हे बघा, मी म्हणते आत्ता हा विषय नको. आत्ता कुठे वरदला झोप लागली, परत आता हे सगळं त्याच्या कानावर पडलं म्हणजे. अगं पडू दे ना, कळू दे त्याला. त्याचे आजोबा कसे वागतायत ते, लाज काढतायत सगळ्या समाजासमोर. अहो, काय बोलताय अहो? कुठून यांच्या पोटी जन्माला आलो देव जाणे. यांच्या खिशात एक दमडी नाही, पण यांचं वागणं पण तसंच. अहो, काय माणूस पदरात पाडलायस रे देवा. वडिलांचं यांना काही नाही, आणि वडील म्हणून स्वतःच्या कर्तव्याचं तर नाहीच नाही. सगळ्यांना फक्त त्रास देत राहायचं.